म्हणून या शरण जावे, म्हणून या शरण जावे, सर्व पावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम घ्या, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। हरी तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदी जावे ठाला। विठ्ठला 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 हॅलो विठ्ठला 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 विठ्ठल। हा असा आवाज राहू द्या, मस्त थोडी फक्त चाट प्लस करा। हा विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। अष्टांग योगी महासौख्य दाता, शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा, कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा। नमस्कार साष्टांग श्रीरंगदासा, समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम, जगणनेतवाणी मंडनम मंडनाणम, तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम, सवयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रहे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा गुरु प्रथमणमण दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारो। बाबाजी सद्गुरुदास तुगा, हरिकलावज्ञ ज्योधरार्थावतारम, कलंकांक तेजोदिका मोदिवक्त्रम, खलनिशवादा पुनोदार दक्षिण, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा, श्री करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। मी कला कुसरे काहीच नेने, हरी बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो। हे तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। आहो स्वामी तो गया देवा, यावरी न करावा अभेरो। तुमच्या लागलो निज बाबा, तुमच्या लागलो निज चरणा। आहो स्वामी तो गया देवा, यावरी न करावा अभेरो। हे सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। हाव स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरो। सेवे लागी
झालो सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकाराम देवा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर जयांचे केले स्मरण हरि हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरी हे अकारण करुणावरुणालय भक्तकाम कल्पतरुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या या प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत जसं होतं तसं राहू द्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रेरणास्थान वैर्यानं सुद्धा ज्यांचं वर्णन करावं आणि महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाची पताका ज्यांनी महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये ज्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार पोहोचवला नवे नवे यात काय नवल रे ऐका रे बाहेर काय ना ऐका तुकोबाराय म्हटले ज्या वारकरी संप्रदायाचा मी कळस घातला तो का झाला असे वैर्यानं सुद्धा ज्यांचं वर्णन करावं आणि महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये ज्यांनी 5वा वेद नेऊन पोहोचवला देवग्या कोणी आयता आला घर पोसोनी पण लोक म्हटली देवानं लगे तुमचा देव आम्हाला लागत नाही जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकोबारायचा गोड असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय आजचा कितवा दिवस जरा बोला की कितवा दिवस आज 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आणि 6व्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवे पुष्पामध्ये आज माझ्या वाट्याला आलेलं हे 6व्या दिवसाचे कीर्तन रूपी सेवा सगळ्या सप्ताहाच्या लिस्टमध्ये बघितलं तर लहान कीर्तनकार मीच आहे लहान कीर्तनकार जरी असलं तरी आमचे बाबा आदरणीय गुरुवर्य श्री कृष्णकृपांगी डॉक्टर विकासानंदजी बाबा मिसाळ म्हणतात जरी महाराज बारीक असला दगड उचकला की महाराज निघतो तुम्हाला कळतं ना मी काय बोलतो ते दगड उचकला की महाराज निघतो म्हणजे महाराज कोणता मला सांगायचं काय त्याच्याकडे लक्ष द्या दगडाखाली महाराज निघला महाराज बारीक असो किंवा मोठा ठणका मात्र एकच त्याच्यामुळं घाबरायची गरज नाही ज्या तालमी शिकलोय ना त्या तालमीला महत्त्व आहे आणि म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आज 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ बाहे गव्हाणकर यांच्या वतीनं माझ्या वाट्याला या ठिकाणी सुपूर्द करण्यात आली सगळे 26 जण या खरं तर या सप्ताहाचे मला वाटतं या ठिकाणी खरं तर त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळीच वाजवा छानपैकी खरं तर गोड असं आयोजन गोड असं नियोजन या ठिकाणी सगळी मंडळी करतायत खरं तर त्यापैकी डॉक्टर साहेब आहेत सगळी मंडळी या ठिकाणी मला या ठिकाणी फोन करण्यात आला आणि या ठिकाणी बोलवण्याचं खरं तर प्रायोजन केलं या ठिकाणी आल्यानंतर आनंदाची बाब एवढी की गोड असे गायनाचार्य बघा ना असं गायला लागले ना असं मला वाटतं सरस्वती मातेनं त्यांचा कंठ बनवण्याकरता काहीतरी वेळ काढला असावा म्हणून एवढं गोड गातात गड्या असं वाटतं मंडपातली एखादी म्हातारी उचलावून तुमच्या ओवाळावा आणि ठेवून द्यावा फेकून नाही लागन ना आजीला असं लय गोड गातात खरंच लय गोड गातात आदरणीय महाराष्ट्रातील थोर नामवंत गायनाचार्य गायन सम्राट गान कोकिळा श्रीरामजी महाराज खरं तर गोड गातात एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा छान पहिली कला माझं वैयक्तिक म्हणणं आहे गाणारे महाराष्ट्रात लई आहेत पण सांगू का महाराज तुम्ही जेव्हा गाताना तुम्ही 4-5 जण आहेत ना तुम्ही गाताना त्यावेळेस गात असताना मला वाटतं पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ सहज जाता येतं गाणारा तोच ज्याच्या गाण्यामुळं सहजच देवाच्या चरणाजवळ जाता येईल तो खरा गाणारे लईत महाराष्ट्रात लईत गाणारे लईत पाहिलं तर लईत मी आज गाडीमध्ये येताना ते चित्रपटसृष्टीतलं गाणं ऐकलं पण एकदा ऐकलं दुसऱ्यांदा ऐकलं मी नंतर विचार केला की अरे आपण यांचं गाणं एकदा ऐकलं दुसऱ्यांदा ऐकलं तर तिसऱ्यांदा ऐकूशी वाटत नाही पण मी नंतर हा विचार केला दादा की माझी रूपावली रूप पाहता लोचनी आमची भजनी मंडळ दिवसातून 3 वेळा म्हणतात सकाळचं काकड्याला म्हणतात हरिपाठाला म्हणतात आणि परत कीर्तनातही म्हणतात दिवसातून 3-3, 4-4 वेळा रूपावली होते पण जीवनात ती म्हणण्याचा कधीच कंटाळा आला नाही किती मोठं सामर्थ्य माझ्या या शब्दांमध्ये मला वाटतं हे महत्त्वाचं गणित आहे महाराष्ट्रातील थोर नामवंत श्रीरामजी महाराज आहे आदरणीय हरिभक्तपरायण अभिमान महाराज आहे अभिमान वाटावा एवढं गोड गाणं आहे एकदा टाळी वाजवा छानपैकी वा
बाबा आहेत, सुंदर गातात बरं का तुम्ही पण. वयाच्या मानाने या वयात सुद्धा, या वयात याला सुद्धा महत्त्व आहे. म्हणजे द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांची या ठिकाणी विशेष तरुण आभार व्यक्त करतो. दोन्ही विनेकरी बाबा आहे, तुमचे सुद्धा विशेष तरुण आभार. एक फेट्यावाले आणि एक टोपीवाले, तुमच्या दोघांचे आभार. तुळशीवाल्या माई, एक चोपदार आहे मला इथं. पण चोपदाराचं सुद्धा म्हणणं लय मोठं असतं बरं का. चोपदार ऐकायला येतं का मी काय बोलतोय ते? चोपदार म्हणजे काय? यांच्या हातात याला काय म्हणतात? बोला की काय म्हणतात याला? राजदंड. जर वारीमध्ये जर कधी गेलात ना, तर त्या वारीमध्ये या राजदंडाला जेवढी किंमत आहे तेवढी कशालाच नाही. यांनी जर हे राजदंड उभं केलं तर कीर्तन काय होतं? उभं राहतं. आणि यांनी जर राजदंड जर आडवा केला तर काय होतं? कीर्तन संपलं जातं. कीर्तन संपवायचं की बंद, म्हणजे कीर्तन चालू करायचं किंवा बंद करायचं कोणाच्या हातात आहे? आणि ऐका, कीर्तनकाराला काही झालं म्हणजे होऊ नाही पण झालं. समजा माझंच उदाहरण, समजा बाबा मला आले बाबा गार वाजून आलं, गार वाजून आलं, मग तिथून पुढचं कीर्तन करण्याची जबाबदारी मग तयार राहायचं बरं का. असं म्हणजे चोपदाराचं सुद्धा विशेष महत्व आहे. गोड अशी चोपदार आहे. आणि बरं का या सप्ताहाची शान, या सप्ताहाचा सगळाच अभिमान हा मंडप एकटं गड्या, पण एक आहे मृदुंगाचार्य, पण 100 जणाला कमी पाडणार मृदुंगाचार्य आज आपल्या या सप्ताहाकरता उपस्थित आहे. काय नाव? आदरणीय माऊली महाराज. खरं तर गोड वाजवतात. असं वाटतं खरंच तुमच्या हाताचं वाजवणं, तुमची ती लग्गी, ते सगळं काही पोषकता. असं वाटतं शोलेमधला एक मला डायलॉग आठवला. ते संभा नाही का म्हटला, संभा आठवतं का बरोबर तुम्हाला? संभा नाही का म्हटला, हे हात मुझे दे दे. असं वाटतं घेऊन जावा कीर्तन जमल्यावर. एवढं गोड आहे. गोड असा स्पीकर. सगळ्यांच्या चरणाला द्यावे तेवढे धन्यवाद. या सप्ताहामध्ये तरुण मंडळी विशेष तरुण आभार. खरं तर या ठिकाणी उपस्थित डॉक्टर साहेब बरोबर ना, सगळी तरुण मंडळी या ठिकाणी एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. सगळेजण या ठिकाणी छान आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, हो मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपला जन्म झालाय. आता ऐका चला बरं का, कीर्तनाला सुरुवात झाली. आता झोपायचं कोणी नाही, माझ्याकडे लक्ष द्यायचं. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपला जन्म झालाय. या मातीमध्ये जन्माला येण्याकरता काहीतरी भाग्य पुण्य असावं लागतं का? पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. इतक्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला. आणखीन किती गोड गोड सांगतो बरं का. तुम्ही सगळे तरुण मंडळी सगळे बसले, ऐका ना किती गोड आहे महाराज. ऐका ना. तेरी मिट्टी है मिल जावा गुल बनके, है खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. तेरे नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू. कोई याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल तेरा नाम रे. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला तर कधीतरी जागा व्हा. ज्या राज्यामध्ये जन्म झाला ते राज्यच पवित्र आहे. कोणतं राज्य? जरा बोला की महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र ही भूमी कोणाची आहे? कोणाची? संतांची भूमी. ह्या संतांच्या भूमीमध्ये जन्माला येण्याकरता काहीतरी भाग्य पुण्य असावंच लागतं. मोठी गंमत आहे. भाग्यानं इथं जन्म मिळाला आहे तर कधीतरी सार्थकच करून घ्या.
मोठी गंमत आहे. महाराज म्हणतात हे आधी ह्याला जर आलं तर हा देह आणि पुढच्या हाताला लागल याची काही गॅरंटीच नाही. पण कुठंतरी सार्थकच करणं हे महत्वाचं गणित आहे. मोठी गंमत आहे. बाबा महाराज सातारकर म्हणतात सार्थक करणं गरजेचं आहे. कसं सार्थक करावं? जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला. थोडं पुढं बोलतो. कोणत्या जिल्ह्यात जन्माला आला? जिल्हा विचारलाय. बीड जिल्ह्याचं. आत्ताच मला सांगत होती डॉक्टर साहेब. सगळी त्याच पोरं सांगत होती मला. आपली सगळी 26 माझे सगळे आले, भेट घेतली माझी. छान वाटलं मला. बरोबर या बीड जिल्ह्याचा सुद्धा फारसा मोठा इतिहास आहे. कसं? मला वाटतं आमच्या वारकरी संप्रदायातले भीष्माचार्य जरी म्हटलं, आमचे आता तुमच्या जवळचं जो आहे बाबा महाराज इंगळे कोणत्या जिल्ह्यात होऊन गेले? मोठ्याने बोला, एकदा टाळीच वाजवा. कोणता जिल्हा? बीड जिल्हा. सगळ्यात जास्त पंढरपूर, रेकॉर्डली बोलतो, रेकॉर्डली सगळ्यात जास्त पंढरपूर आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्यामध्ये जाणारा जिल्हा म्हटलं तरी कोणता जिल्हा आहे? बीड जिल्हा आहे. सगळ्यात जास्त सप्ताह आणि कीर्तन परंपरा जोपासणारा जिल्हा म्हटलं तरी कोणता जिल्हा आहे? बीड जिल्हा आहे. कीर्तन किती वाजता असू द्या, 9 ते 11 असू द्या, 10 ते 12 असू द्या, पण कीर्तनाला जास्तीत जास्त संख्या येणारी लोक बघितली तरी तो कोणता जिल्हा आहे? कलाकाराचा जिल्हा म्हटलं तरी कोणता जिल्हा आहे? कीर्तनकाराचा जिल्हा ओळखला तरी तो कोणता जिल्हा आहे? सगळ्यात जास्त बांध कमी करणारा जिल्हा ओळखला तरी तो कोणता जिल्हा आहे? कमी म्हटलंय. अजून एक तास गोंगडं गुतलंय माझं. हा सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा पलीकडचा आहे, आपला नाही. सांगायचा मुद्दा हा पलीकडचा नाही, पलीकडचा जिल्हा माझ्यावर येईल. हाय का? इतक्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला. मग जागा ना. महाराज काकड्यामध्ये म्हणतात, आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या रे, चोर निजल्या ना डोनी भागा रे, आता जागा रे बाईनो जागा. किंवा आणखीन उठा एका ठिकाणी सांगितलंय, हे जगजोगी जागे जाग बोलती, हे जागता ए राम, जागता जगदेव राखा काही भाव, जगजोगी ए जगजोगी जागे जाग बोलती. तुम्ही म्हणता ना तुकोबाराय म्हटले जागवा. मग आता काय आम्ही 9 ते 11 एवढं तरी आवते, एवढ्या उघड्या डोळ्यानं तुमच्याकडे पाहतोय. तुम्ही म्हणता जागवा. महाराज हे पटलं नाही. जागवा म्हणजे काय? थोडंसं पटवून सांगा. महाराज म्हटले जागवा म्हणजे अंतर्मुखातून जागवा आणि बहिर्मुखातली आज सोडा. कारण की का देवांतरंगातल्या रंगाचा भूक केलाय. हाची दुष्काळ तयाला अंतरीची घेतो गोडीन पाये जोडी भावाची. तो भावाचा प्रेमाचा भूक केलाय म्हणून त्याच्या चरणाजवळ येईल आवाज. नाही लावलं तर हा जन्म व्हायला जाईल. कसं आहे हा जन्म? लय महत्वाचं गणित गड्या. एका ठिकाणी सांगितलंय म्हणून प्राप्त करा, नाही जर प्राप्त केलं तर हे व्हायला जाईल. एका ठिकाणी गोड सांगितले बरं का माऊली महाराज, किती गोड सांगितले. अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा, कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला, गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला, गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला, गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला, गोडी अभंगाची. असे हा
जन्म मोलाचा हे नको तू घालवू बाया, नको तू घालवाया, हे नको तू घालवाया, हे नको तू घालवू बाया. बघून घे बघून घे बघून घे शेजारी मूर्ती सजा मारुती रायाची कधी लागेल रे वेडा तुला, घोड्या भागाची, घोड्या भागाची, घोड्या भागाची. लय गोड सांगितलं बरं का. ऐका ना, हा एकदा जोरदार टाळी वाजवा सगळ्यांकरता. वा किती गोड सांगितलं. असे हा जन्म मोलाचा हे नको तू घालवू वाया, हे नको तू घालवू वाया. बघून घे हे आई बरं का. बघून घे बघून घे सावळी मूर्ती आता पांडुरंगाची. कधीतरी जायचंय मग वेळे सावध व्हावं आणि त्याच्या चरणाची आश ठेवावी. का हे जन्म महत्वाचा गणित आहे आणि हे जर नाही मिळवलं तर महाराज म्हटले जन्म व्हायला जाईल. कधीतरी ते मिळवावं. या जगतातलं महत्वाचंच गणित ते आहे. किती महत्वाचं गणित आहे. हल्लीच्या काळामध्ये बऱ्याच लोकांचं स्टेटमेंट आहे की देव भेटत नाही. मी थोडंसं गोड सांगू का, ऐका बरं का, लक्ष द्या वाक्याकडं. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की देव भेटत नाही माऊली महाराज. पण का देव भेटत नाही बारकाने जर उत्तर शोधलं ना, हा ऐका, बारकाने जर उत्तर शोधलं तर प्रॉब्लेम आपल्यात आहे, आपल्यात. पण आपण काढतोय जगतामध्ये. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बाबा बरीच लोक म्हटली की माझे नाव वाऱ्या करू करू पाय उघडले, पाय घासले, पण देव काय भेटला. देव भेटल तरी कसा. वारीत गेलो का आपण बिस्किटाचे पुढे गोळा करायला पळवतोय, मग देव भेटेल कसा. महाराज म्हटले आसन देव मिळणार नाही. सांगू का देव भेटत नाही. ऐका रे बारकाने ऐका. हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार. अरे कपडे झाले छोटे लाज कुठून येणार. अन्न झालंय हायब्रिड आरोग्य कुठून येणार. माणूस झालाय पैशाचा, अरे माणूस झालाय पैशाचा, माणूस की कुठून येणार. हा भक्ती झाली आहे स्वार्थी, देव कुठून येणार. साहजिकच गोष्ट. देवाला प्राप्त करण्याकरता भावन प्रेमच लागेल. आपण म्हणतो ना धुळेचा भावगीते असू द्या. ऐका गिरी गोड म्हणतो. तर म्हणणार ना तुम्ही माझ्या मागं, म्हणणार का आजा म्हणणार ना. तर बोला चला. देवा आशा न पावायचा, बोला की बोला की बोला की. देवा आशा न पावायचा, देव बाजारचा भाजीपाला, मनी नाही भाव मनी. हा जमलं हा. मनी नाही भाव मनी, वडापाव मनी नाही भाव मनी, देवा आशा न पावायचा, बोला की बोला की. देवा आशा न भेटायचा, देव बाजारचा भाजीपाला. आणि एका ठिकाणी गोड सांगितलं बरं का. ऐका ना आणखी. काही न लगे का भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन भाव लागतो. भावा प्रेमाशिवाय देव नाही यार. माणूसही मिळत नाही महाराज. मला वाटतं प्रेम असल्याशिवाय माणूस सुद्धा जवळ येत नाही महाराज. मला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा बघा. किती महत्वाचं गणित आहे देव मिळवण्याकरता. जुन्या काळात भाव आणि प्रेम होतं. फक्त साहेब मी गोड वाक्य सांगतो बरं का. ऐका ना. जुन्या काळात बरं का दादा ऐका ना, गावात जर एखाद्यानं माऊली महाराज नवीन जर ट्रॅक्टर आणला तर गाव काय करायचं. काय करायचं बाबा, काय करायचं बोला की. काय करायचं. हो वा काय करायचं. गाव अख्ख्या गावाला नवा लागायचं. रामभाऊनं ट्रॅक्टर आणला, अख्खं गाव पाहायला जायचं, कौतुक लागायचं. बरोबर ना महाराज. अख्ख्या गावाला कौतुक लागायचं. ट्रॅक्टर आणला. आता ट्रॅक्टर आणलाय पण आणि पलटी झाला तरी कोणी पाहिला जात नाही. जुन्या काळात भावाने प्रेम होता, आता ते राहिलं नाही. आणि मला वाटतं तेच देवाच्या चरणाजवळ लावणं गरजेचं आहे. ज्या दिवशी लावताल त्या दिवशी खरं तर महाराज तो देवसुद्धा आपलं मागं पुढं उभं राहून रक्षण करेल. आमचे इंगळे बाबांचे गोड चाल म्हणून दाखवतो तुम्हाला. ऐका ना किती गोड म्हणायचे. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे
हो गवी कोडे संकट देव मागे पुढे देव मागे. आहे का नाही, झाली का नाही त्यांच्या आठवण? हे त्यांच्या चाली बरं का, त्यांच्या ठेवणीतल्या चाली. हो गवी कोडे, हो गवी कोडे संकट, हो गवी कोडे, हो गवी कोडे संकट देव उभा मागे पुढे देव उभा मागे देव उभा मागे पुढे. हा, तो रक्षण करण्याकरताच तयार. पण काय करा, कधीतरी त्याच्या चरणाजवळ जा. 2 आज सांगितल्यात बरं का महाराज, 2 आज सांगितल्यात. एक पारमार्थिक आज सांगितली आणि एक संसारिक आज सांगितली. पारमार्थिक म्हटलंय काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, हायसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. ही झाली पारमार्थिकाची आस. संसारिक म्हटलंय ल्यावे खावे बरे असावे सदैव, हे करी हाव संसारी. आणि मग महाराज हे जरी झालं गणित, पण महाराज आम्ही जर त्याला प्राप्त केलं नाही तर काय होईल? महाराज म्हटले सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी केला जन्म माया, करिता बरोबरी दुरावसी दुरी, करिता बरोबरी दुरावसी दुरी. महाराज म्हटले जन्म व्हायला जाऊ देऊ नका. नाही केलं तर आमचे बाबाने एक विनोदान, आदरणीय डॉक्टर नारायणजी महाराज जाधव बाबा एक विनोदान दृष्टांत सांग. नाही केलं तर काय होईल? ह्या कसं ना नवीन लग्न झालं, ऐका बरं का, बाहेर का नाही का, अभंगाच्या कीर्तनाच्या बाहेर अजिबात बोलायचं नाही. परंपरेतला कीर्तनकारी मी, पण काळजी करायची गरज नाही. महाराज म्हटले एकाचं नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्यानंतर त्याच्या बायकोचं वजन फक्त 120 किलो होतं. झोपले का काय? बोला की जरा, किती होतं? किती होतं माऊली महाराज? किती होतं? 120. पोराव किती होतं? हां हां, पाकिटातलं 100 रुपये आपल्यात घेऊ, पण तुम्ही बोला चला. हां हां हां, किती होतं? आणि त्याचं माझ्यासारखं 60-65च्या आसपास होतं मग भागवत महाराज. आणि 60-65 विशिष्ट वजन असण्याकरता पोराव विशिष्ट वजन असावं लागतं. नाही कळालं तुम्हाला? वजन पडण्याकरता वजन असावं लागतं. नाही कळालं अजूनही? पण आता माझं पुढे गेलं का महाराज वजनच पडत नाही. परवा दिवशी चॉपदार मागून आलो, मला म्हणतो वय बाजूला चॉपदार तुम्ही नाही, दुसरा होता दुसरा, तुम्ही नाही, तुम्ही लय चांगले. हा 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 हा, ती म्हणला वय बाजूला, म्हणला कीर्तनकारी येते दार, म्हटलं मीच. आता काय करावं? वजन पडा ना, वजनात माणूस वजन वजन असलं बाय. त्याच्या बायकोचं वजन किती होतं? 120. आणि त्याचं किती होतं पोरं? 65. माझ्यासारखं 60-65च्या आसपास होतं. आणि त्याचं वजन पडा ना, आणि वजन पडाना 65चं ते मायनस व्हायला लागलं, 60कडे यायला लागलं महाराज. कमी कमी व्हायला लागलं. कारण की का, यानं काम जर बायकोला सांगितलं तर बायको ऐकत नसं, उलट झालं याचं. बायकोनी काम सांगितल्यानंतर याला ऐकावं लागायचं. आता गावात प्रत्येकाचं एक कवाय ना बाबा जिगरी जोडीदार. बोला की, बोला की बाबा असतो का नाही तुमचा? कोण एखादा गावात मित्र आहेच. तुमची काय ना गावात एखादी मैत्रीण, ए आजे बोला की, तुमची काय ना एखादी गावात मैत्रीण अगदी हसतेच, हसते हसते हसते. आणि मित्र असला पाहिजे. महाराज माझं म्हणणं आहे, मित्र जर असतील ना माऊली महाराज, बरं का लय गोडे बाबा, मित्र जर असतील ना तर आत्महत्या कमी होतील बरं का. इकडे गोड सांगितलंय, आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असावा एकतरी मित्र, जो म्हटला पाहिजे रे दे सोडून, बाकीचं सोडून दे. मी मागाशी एक उदाहरण दिलं अमोल भाऊ बरं का, मी सांगू का, एक मागाशी एक उदाहरण सांगितलं, आखी गाडी टायराची भरली आणि टायरच पंक्चर झाला, उपयोगाचं नाही. हा हा, महत्वाचं गणित आहे बरं का. लय लाख मित्र असण्यापेक्षा एकच जवळचा असावा. तो म्हटला पाहिजे सोडून दे, आपण बाकीचं नंतर भाऊ पहिल्यांदा जेवून घेऊ, म्हटलं पाहिजे तो. आणि त्याचा मित्र होता, गावातला मित्र, ते मित्र आणि त्याला कानमंत्र, आणि कानमंत्र देणार लईच बरं का जगात. पण ऐकावं ऐकावं, बोला की हो बिडकर, ते आपलं बाई गव्हाणकर, बोला की ऐकावं जनाचं आणि करावं
लोक भामटी आहेत. आमच्या डोंगरेजी महाराजांचं एक म्हणणं आहे, वैकुंठवासी डोंगरेजी महाराज. डोंगरेजी महाराज म्हणायचे, हर गैर मुमकिन है कि दुनिया वाले अपनी मस्ती छोड़ दे. हिंदी कळते ना? गैर मुमकिन है कि दुनिया वाले अपनी मस्ती छोड़ दे, बेहतरी यही है दिल ए बस्ती छोड़ दे. नाही पटलं ना सोडायला शिका, पण धरून बसू नका. धरून जर बसले ना झटक्यानं जावं लागेल लवकर. माणसानं सोडून दिलं पाहिजे. डॉक्टर साहेब बरोबर ना? माणसानं चिंता सोडली पाहिजे. नाथ महाराजांचं सुद्धा तेच म्हणणं आहे, नको खेद करू, हा नका नका ना, सोडून द्या ना. चिंता जर केली तर ती शरीराला खाते. चिंता नाशनम शरीरम, शरीराला चिंता संपवते. माणसानं चिंता सोडली पाहिजे, नका. आणि मग महाराज त्या गावातल्या मित्रांनी त्याला कान मंत्र दिला, म्हटला घरी जा आणि तेवढ्या मंत्राचं कान मंत्र खरं तर तेवढा मंत्र दिला ना मी तुला, तेवढा कान मंत्र बघतं. त्या बायकोला काम सांगितलं का तेवढ्या मंत्राचं सब कर. ते घरी आलं, जेवलं, झोपलं, सकाळी उठलं, डबड्याला जायचं होतं. आपल्याकडे डबडं कळतं अजून, मुंबई पुणे भागात कळत नाही माऊली बरं का महाराज. मुंबई पुणे भागात म्हटलं डबडं, ते पोरं म्हणते व्हॉट इज दिस डबडं, ते कळत नाही तिकडं. आणि महाराज ते डबड्याला जायचं होतं, त्याला हाक मारली बायकोला, अगं ऐकलं का, मला बाहेर जायचं, डबडं आणून दे, नाहीतर म्हटल्यानंतर बायकोला वाटलं नाहीतरी काय करीन, बायको पटकन उठली, नाहीतर हा मंत्र होता. नाहीतर बायकोला वाटलं नाहीतरी काय करीन, बायको उठली, डबडं भरलं त्याच्या हातात, आणून दिलं. ते डबड्याला गेलं, डबड्याला जाऊन आला, आंघोळ करायची, आंघोळीसाठी पाणी उतरायचं, पुन्हा हाक मारली, हा ऐकलं का, मला आंघोळ करायची, पाणी उतरून दे, मंत्र 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 लागू झालं. नाहीतर तुमचं पण पाठ झालं, पण हा मंत्र इथंच मांडपाठ ठेवा, घरी नेऊ नका. माझ्या अंगलटील माझ्या हा नाहीतर म्हटल्यानंतर बायकोन त्याला काळजी काटणं पाणी उतरून दिलं. असं महिनाभर चालू लागलं. महिनाभरात बायकोला चिंता लागली, काच लागला, बायको झुरणी लागली. आणि एका महिन्यात 120 किलोची बायको या पठ्ठ्यानं, महिनाभरात 120 किलोची बायको, महिनाभरात या पठ्ठ्यानं, महिनाभरात 120 किलोची बायको, महिनाभरात या पठ्ठ्यानं 70 किलो राहिली. पाहता काय टुलटुळ मायाकडं. आणि पोरगी माहेराला गेली. हे माहेराला कोणत्या सणाला जातं का आजे? बोल की, हे आजे बोल, हे नतवली आजे बोल, तू बोल चल, कोणत्या सणाला जाते बोल की. हा बैलपोळ्या, आपलं भाऊबीजाला जाता, भाऊबीजाला बरोबर. दिवाळीत असतो ना तो सण बरोबर ना. आणि तिथे गेल्यावर काय म्हणता भावाकडे पाहून, सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते बाबुराया, वेड्या बहिणीची वेडी माया, कृष्ण द्रौपदीला सख्या रे भेटला, पाठीशी राभो दे छाया, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी. पोरगी माहेरला गेली, सगळ्यांना ववाळलं आणि तिची ववाळी चांगली झाली. माऊली महाराज चांगली ववाळी झाली तिची. कळालं तुम्हाला मी काय बोलतोय ते? कळालं? ववाळी चांगली झाली आणि ववाळलं सगळ्यांना. तिच्या आजी पायपाशी जाऊन बसली. आता तिची आजी होती बारामतीची होती. कळालं का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? बारामतीची होती. आणि बारामतीची माणसं हुशार असतात, नाही कळालं तुम्हाला? बारामतीची माणसं हुशार असतात, नाही कळालं तुम्हाला? ज्याला कळल त्याला कळल, आणि ज्याला नाही कळल त्याला बाबा काय कळल. हा हुशार आहे बरं का. 5G नेटवर्क आहे. हा पकडणारा पाहिजे फक्त. त्याला स्मार्टफोन पाहिजे, स्मार्टफोन. ॲक्च्युली 4Gचं इथं कामच नाही. हा हाय का हाय का. मग ते काय बारामतीची होती. कोण? तिची आजी. हे पोरी हा दिदष्ट पुष्ट होती खरं म्हणाली. आणि यांची बोलण्याची पद्धत जरा वेगळी असते. भागवत महाराज कशी? तुला म्हणून सांगते. काय झालं? कोण सासू त्रास देते का? सासू आईसारखी, सासरा बापासारखा आहे. नवराईला जीव लावतो, पण कोणतंही काम सांगितल्यानंतर काय म्हणतो? नाही. हा नाही तर म्हणतो. नाहीतर तू काय करीन याची मला काय लागली? बोला की मोठ्यानं. काय लागली? चिंता. हा चिंता लागली, काच लागला, झुरणे लागली. आजी म्हटली काळजी करू नको, तुला मी एक कान मंत्र देते. आणि कान मंत्र देते, तेवढा कान मंत्र घेऊन घरी जाऊन तेवढा नवऱ्यानं मंत्र म्हटला का तू? नाही तर म्हटला ना, तू हे म्हण फक्त, काय काळजी करू नको, जा निघ. जाते लाडाची लेक. सासरी निघाली. सासरी गेली आणि पोरगं रोजच्या दिनक्रमानुसार उठलं. अगं ऐकलं का, मला बाहेर जायचं, डबडं आणून दे. नाही तर आज पुरून डबडं ना आलं पोराव. मोकळ्या हातानं पोराजवळ आली. नाहीतर काय करशान? हा मंत्र आजीबाईनं पुरी लिहिला होता. काय करशान? पोरग म्हटलं मी माझ्या हातानं घेईन. मग काय करते?
वरानं पोराच्या हातात डबडं घेतलं, डबड्याला गेलं, आंघोळ्या त्यानं त्याच्या हातानं केली. आता दृष्टांत संपलाय. ऐका लय गोड सांगतो बरं का. आता दृष्टांत जरी नाही कळाला ना, या सिद्धांताकडे लक्ष द्या, लय गोड आहे बाबा. हे आई ऐक ना, या जन्माचं सुद्धा हेच गणित आहे. या जन्माला आलात ना, या जन्माचं अंतिम साध्य हा भगवान परमात्मा आहे. पण हाच जर प्राप्त केला नाही ना, हा जन्म व्हायला जाईल रे. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला देवा जन्म वाया, नाही तरी गेला. सांगत तुम्हाची भजारे विठ्ठला, वा वा सांगत तुम्हाची भजारे विठ्ठला, सांगत तुम्हाची भजारे विठ्ठला. वा श्रीरामजी, वा भीमान महाराज, भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. करता बरोबर दुरावती दोरी, करता बरोबर दुरावती दोरी. वाजवा की टाळी छान पैकी. क्या बात आहे. वा वा वा, किती गोड गायलं. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठल, किती अभंग, किती गोड सांगितलं महाराज. म्हणले नाही तर हा जन्म व्हायला जाईल. हा जन्म तर आहेच तरी काय. मला वाटतं जन्माचाच मेन मुद्दा गॅरंटी नाही. अरे महाराज सावता महाराजांचं म्हणणं आहे, कोणे दिवशी बैसुनी हातीवर, कोणे दिवशी पालती सुभेदार. हा पायाचाच. हा मग महाराज समयाशी सादर व्हावे, देव ठेविलं तैशी राय. माणसानं तसं राहिलं पाहिजे का. अरे एका ठिकाणी सांगितलंय रे, गोडी गोड सांगितले महाराज. अरे ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम नाएगी तेरी दौलत. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. एक ना एक दिवस जायचं म्हणून वेळेस सावध. जिंदगी एक किराए का घर है. वाह 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 वाह, क्या बात है. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जय हो. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, जय हो. घर से बाहर निकलना पड़ेगा. हाँ. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. हो मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. वा 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 वा, किती गोड गायलं. एक ना एक दिवस जायचं. मग माणसानं वेळेस कुठंतरी सावध व्हावं आणि त्याच्या चरणात बास. आता मग महाराज ऐका, थोडंसं चिंतनीय भाग पण मांडला पाहिजे. वेळ कमी महाराज, जरा फास्ट बरे बोलत चला. ऐका महाराज म्हटले मग देवाजवळच जायचं. मग तुमच्या देवाजवळ आहे काय अगोदर ते सांगा ना आम्हाला. तुम्ही आज शरण जायला सांगितलंय, हा 6वा दिवस आहे. शरणाजवळ जायचे आम्हाला त्याच्या, पण तुमच्या देवाजवळ आहे काय हा महत्वाचा मुद्दा मांडा ना तुम्ही. मग तुमच्या देवाजवळ काय आहे. महाराज म्हटले आमच्या देवाजवळ एवढं सामर्थ्य, एवढं सामर्थ्य जेवढं आणखीन या जगतामध्ये कुठं नाहीच. कारण की विश्वज्यानं निर्माण केलंय, त्याचं नाव आहे माझा देव. हे विश्वज्यानं निर्माण केलंय का. यदादित्यदम तेजो जगद्भासे तेखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विधि मामकम. हरे अखिलम जगतम तेजो मामेको, अखिलम शरीरम तेजो मामेको, अखिलम सूर्यनारायणम तेजो मामेको. नवे नवे हर ममय वंशो जीव लोके. सगळं काय माझ्या सत्तेनं चालतं. सगळं काय मीच चालवणार आहे, मी घडवणार आहे, बोलवणार आहे. पण हे सगळं जरी असलं, पण मलाच माझ्या नामाची गोडी घेता येत नाही. कोणाला. देवाच्या नामाची गोडी देवाला घेता येत नाही. मी माऊली महाराज गोड सांगतो बरं काय का ना महाराज, श्रीराम महाराज, की या जगतामध्ये देवाला देवाच्या नामाची गोडी घेता आली नाही. अभिमान महाराज का घेता आली नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी
नामामृत गोडी वैष्णवा आणि योगिया साधली जीवन कळा. हे आपल्याला मिळालं. जसं डॉक्टर साहेब इकडे का आणि गोड सांगितलं, ऐका किती गोड सांगितले. जसं फुलाचा सुगंध हा फुला करता नाही तर तो घेणाऱ्याच गोड वाटतो. अलंकारा करता नाही तर तो घालणाऱ्या शोभा देतो. गुलाबजामू करता नाही तर तो कोणाच गोड वाटतो? खाणाऱ्याच गोड वाटतो. तसंच देवा, ऐक रे देवा, तुझ्या नामाची गोडी तुला घेता येत नाही, त्यासाठी आम्हा वैष्णवांना गोड जन्म प्राप्त झाला. वैष्णव आणि वैष्णवालाच हे मिळालंय, वैष्णवानं ते मिळवलं. मग कसं? महाराज एकदा एक प्रसंग ऐकलाय, पण थोडंसं पुढे जाऊन बोलतो. श्रीरामचंद्र प्रभूंच्या नावानं काय तरली दगडी तरली. ज्याच्या नावानं दगडी तरली, नलनील वानरांना ऋषी मुनीने वरदान दिलं की जा तुमच्या हातून सेतू तरला जाईल. ती गेली उड्या मारीत, चला बनाया हे मंदिर बनाएंगे ना, आता बनाया म्हणले. उड्या मारत गेले, दगड उचलला, समुद्रामध्ये टाकला. आश्चर्य, दगड तरला गेला. पण तरला गेला ना, अहंकार झाला तर भल्या भल्यांची दगडी बुडली, तर आपलं काय गणित आहे? अहंकार झाला, दगडी बुडली गेली, नाराज झाले, पर्णकोटीवर आले. हनुमंतरायाला सगळी हकीकत सांगितली. मागं मंदिर आहे बरं का, हे मारुतीरायाचं वैभव आपल्या गावात आलंय. खरं तर स्वयंपूर्ती देवता आहे, अभिमान आहे आपल्या गावाकरता. हे देवता आपल्या गावात आली ना, याचं कमी नाही बरं का. मारुतीरायाचं वैभव फारसं काही मोठं आहे. हे ठिकाणी सांगितले, म्हणणार ना तुम्ही माझ्या मागं. दिव्य तुझी राम भक्ती, दिव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला दराया. थरथरली धरती, थरथरले आसमान, ही एक मुखानं बोला. क्या बात है. हे एक मुखानं बोला जय जय हनुमान. एक एक मुखानं बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुद्धा तुला रामाचा वरदान. क्या बात है. अंजनीच्या सुद्धा तुला रामाचा वरदान. एक मुखानं बोला जय जय हनुमान. 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 फारसं काही वैभव आहे ते आपल्या गावामध्ये आले. आणि ज्याच्या मागं मारुतीराय आहे, मला वाटतं जो संकटामध्ये ज्याची हनुमान चालीसा जरी वाचली तर आपल्यावर येणारा आघात टाळण्याचं सामर्थ्य मारुतीरायाजवळ आहे. त्याला जोपासा. आज त्याचं मंदिर चालू आहे. आज आपला 1 रुपया, 100 रुपये नसले तरी जाऊ द्या, पण मला वाटतं या मंदिराला मदत करण्याकरता आपला 1 रुपया नसो, 1 रुपया जरी गेला ना, मला वाटतं 1 लाख रुपये, 1 लाख रुपये, त्या 1 लाखाला 99,999 आहे. महाराज महत्वपूर्ण नाही, पण तुमचा 1 रुपया असू द्या, त्या लाखाला महत्व आलं त्या 1 रुपयानं. मला वाटतं आपला 1 रुपया तिथं गेलाच पाहिजे. जेवायला जरी गेलो तरी 500 न 1000 रुपये जातात. मला वाटतं मारुतीरायाच्या मंदिराकरता जर गेलं ना, मला वाटतं हे आपलं कुठंतरी वैभव आहे. मला म्हणता येईल तुम्हाला उद्याच्या काळामध्ये की माझ्या मारुतीरायाच्या मंदिराकरता माझी एक वीट आहे, स्वाभिमानानं म्हणता येईल. खरं तरी जोपासलं पाहिजे, हे कुठंतरी मिळवलं पाहिजे. ऐका मग महाराज, मारुतीरायाने सगळी वानर सगळी घेतले, चला रे. आणि मारुतीरायाने वानर सेना, श्रीरामचंद्र प्रभूंनी वानर सेनाच का घेतली माहिती का महाराज? माऊली महाराज बरं का महाराज, का घेतली? त्यांनी माणसं का नाही ठेवली त्यांचं सैन्य? रावणाची लंका कशाची होती? आजे बोल की कशाची होती? बोल की, हो बोला की कशाची होती? बाबा झोपले का काय? जरा बोला की कशाची होती? सोन्याची. माणसं नेली असती तर माणसांनी एक एक पण आता माकडांना काय गरज आहे याच्याकरता? श्रीरामचंद्र प्रभूंचं हुशार, अर्धी हुशार, चतुर राहतो. सगळी वानरसेना नेली समुद्रकिनारी. दगड उचलला, समुद्रामध्ये टाक. दगड टाकला, राम 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 असा शब्द लिहिला. तो दगड समुद्रामध्ये टाकला, दगड तरला गेला. पर्णकुटीवर आली, सगळ्यांनी आनंदाचा उत्सव गेला. हे सेतू तयार झाला. पण ज्याच्या नावानं दगडी तरी तो म्हणला माझ्या नावानं तरते का नाही, पाहिला काय हरकत आहे. रात्रीच उठले, 12 मध्यरात्री उठले, निघाले. कोणाला कोण सगळी झोपलेले बघे, झोपून दिली. आता मारुतीराय जाग सुद्धा देऊन एकटीच निघाले. मला कस काय नाही साहेब,
लपत लपत माग निघाले. कुठं चाललंय माझं देव? आणि बाबा निघाले. देव समुद्र किनारी पोचले श्रीरामचंद्र प्रभू. आणि सुपारी एवढा दगड उचलला. बाबा केवढा? सुपारी एवढा दगड समुद्रामध्ये टाकला. आश्चर्याची बाब, दगड बुडला गेला. कोणाच्या हातून? ज्याच्या नावानं राम असा शब्द दगडावर लिहिला तोच दगड बुडला गेला. ज्याच्या हातून टाकला तो दगड बुडला गेला. कस काय? देवाला वाटलं दगड बारीक आहे म्हणून बुडला असं. प्रभूनं मोठा दगड उचलला, तोही दगड समुद्रामध्ये बुडला. तिसरा दगड उचलला, तोही दगड बरीच दगडी उचलली, टाकली. एकही दगड तारला गेला नाही, सगळी दगडी बुडली गेली. शेवटी माणूस सायकलीहून मोटरसायकलीहून पडलो, स्वतःला कुठं लागले पाहतच नाही. मग काय पाहतो? बोला की हो, कोणी पाहिलंय का काय? पहिल्यांदा पाहतो. पहिल्यांदा त्याला ते लागलं याचं घेणं देणं नाही. मला कोणी पाहिलंय का काय? हा तुम्ही मला पाहत राहा, मग झालं, लय झालं. हा 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 ऐका. म्हणजे ती म्हटली आता काय करू, माग वळून पाहिलं तर तुम्ही नव्हते माग हनुमंतराय उभे होते. हनुमंत हात जोडून उभे. तू कधी आला? ते म्हणले पहिला सुपारी एवढा उचलला होता ना तेव्हाच आलो. प्रभूनं मान खाली घातली. ए हनुमंता, माझ्या नावानं जर दगडी तरले तर मी टाकल्यानंतर का तरत नाही? ए हनुमंतरायने एवढं गोड उत्तर दिलं ना, आजच्या कीर्तनातून एवढं गोड उत्तर घरी घेऊन जा. हनुमंतराय म्हटले देवा ऐका, देवा देवा हो देवा, हा दगड, हा लय गोड सांगतो बरं का महाराज, ऐका ना. हा दगड आणि ही सगळी दगडी ज्या दिवशी तुम्ही धराल ना त्या दिवशी तो दगड तारला जाईल. आणि हा दगड, ही सगळी दगडी तुम्ही ज्या दिवशी सोडून देताल त्या दिवशी ही सगळी दगडी बुडली जातील. देवा तुम्ही जर धरलं तरच आम्ही हा भवसागर तरुण जाऊ, नाहीतर हा जन्म आमचा व्हायला जाईल. नाही तरी गेला जन्म वाया. जन्म व्हायला जाऊ देऊ नका. फारसं काही महत्त्वाचं गणित आहे महाराज. या जन्मात आलात ना तर कधीतरी ते मिळवणं गरजेचं आहे. चिंतनीय भाग सांगून जाईल. मानवी जन्मामध्ये सगळं काही सामर्थ्य त्याच्या चरणाजवळ आहे. सगळं काही तोच सांभाळणार आहे, घडवणार आहे, बोलवणार आहे, पोचणारा तो एक आहे. म्हणून आता ही हातोटी बरं का, आपला इथून दरवाजा आहे महाराज, मग तो बसवणार आहे. पण म्हणून जर त्याच्या चरणाजवळ जायचंय, पण आपलं पण आचरण सुद्धा असलं पाहिजे ना. देवाजवळ उगाच जात नाही माणूस. मी गोड वाक्य सांगतो आणखी बघा, लक्षपूर्वक ऐका, प्रांजळपणानं बारकायनं वाक्य ऐका. जुन्या काळात लोक खाण्यापिण्याला महत्व दिले. आज आता ते संपलं. आता खाणं बदललं, पिणं बदललं. कालच होता बाबा, मी काल आटपाडीला त्या कीर्तनाला गेलो, अक्षरशः 15 ते 20 गाडीवर आल्या. म्हणलं आता काय करावं, म्हटलं आज मी तर ड्रायव्हरला म्हटलं आज असं होतंय काय? तो म्हणला आज 35 म्हणलं वा, म्हणजे काळ बदलला. सांगू का, काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. अजय, अक्षय, शाहरुख सुद्धा विमलच खा म्हणाला. बंद झाल्या शिक्षण जाहिराती, टीव्हीवर जुगार प्रसिद्ध झाला. काळाची गरज आहे सांगणं. बंद झाल्या शिक्षण जाहिराती, टीव्हीवर जुगार प्रसिद्ध झाला. हिंदी मराठी कलाकार सुद्धा जुगारच खेळा म्हणाला. जाकी सुद्धा तंबाखू गातो तोही तेच म्हणाला. जंगली रमी पे आवणा महाराज हाही डायलॉग फेमस झाला. धारीवाल सुद्धा गुटखा विकून रातोरात श्रीमंत झाला. पण या व्यसनामुळे आमच्या महाराष्ट्रातला तरुण मात्र आज व्हायला गेला. तरुण मात्र व्हायला गेला. वेळेत सावध व्हा, नाहीतर फारसा अवघड आहे. हे पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आंधळ्यांना टाळी वाजवावी आणि त्या टाळीमध्ये कावळा सापडावा. तसं हे सापडले नाही रे, याचं सोनंच करून घ्या. मग सोनं कसं करायचं? तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, हे जन्माचं गणित आहे. थोडंसं विचारतो बा, हे गव्हाणकर, हे आहे ऐका ना, तुमच्यापैकी पंढरपूरला आळंदीला किती जण गेले? जरा हात वर करा, प्रामाणिकपणानं करा. सगळेजण का जे गेलेत ना ते करा बरं, हात वर. गेलेत ना? वा 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 वा, एवढेच गेले? एवढेच गेले? करा की, खरं खरं करा, पटकेस करा, पटकेस खाली करा. करा बरं, खरंच एवढेच गेले? बाकीच्यानी लवकरात लवकर टेम्पो भरा पंढरपूरला जायला. हा हा, असं असं मला पटक्यास ऐकत जा पुढचं. हा हा, लवकर गेलं पाहिजे. आणि नुसतं जाऊ नका रे, ते आपलं माहेरी जीवनातलं किती गोड सांगितलं कडे. माझे माहेर पंढरी, पंढरी माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी. आहे भिवरेच्या तीरी रे, माझे माहेर पंढरी. नुसतं जाऊ नका, आणखीन एक अभंग आहे माऊली महाराज बरं का, ऐका.
तिथं नुसतं जायचं नाही, तिथं गेल्यानंतर लुटा पंढरपूर. हा पंढरपूर लुटाय सांगतात महाराज, काय पटत का तुम्हाला? लुटामय लोकांची चपला नाही बरं का, लोकांची कपडे नाही, अभंग आहे. लुटा लुटा पंढरपूर अवघे तीर्थांचे माहेर, हे वेडारी पंढरी पंढरी वेडारी पंढरी. किती गोड सांगितलंय. मग जावं कधीतरी पंढरीला. हा ऐका आता, चला वारीचाच आनंद लुटायचा आहे. एका ठिकाणी गोड सांगितलं. हा महाराज चला चला हो पंढरीला जाऊ, चला हो पंढरीला जाऊ, जीवाच्या जीवाच्या. चला हो पंढरीला जाऊ, जीवाच्या जीवाच्या जीवाच्या. जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरीला पंढरी जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. देवा देवा लय गोडे वर्णन. नुसतं जायचं नाही, कारण की आदरणीय चंद्रशेखर बाबा देगलूरकर म्हणतात माणसानं वारीचा आनंद लुटलाच पाहिजे. ज्यानं वारी नाही केली, ज्यानं वारी नाही केली त्यानं जीवनामध्ये काय केलं? जो वारीला नाही गेला, माणसानं जन्मात आलात ना एकदा तरी पंढरपूर पाहावं, एकदा तरी आळंदी पाहावी, त्याशिवाय माणसानं जीवच सोडू नये. आणि त्याशिवाय जर माणसानं जीव सोडला ना महाराज, तर जन्माला आला जन्माला आला जन्माला आला. तुका म्हणे त्याने, तुका म्हणे त्याने पणा केली हानी, गेली हरे देवा इसरोनी गेली म्हणती मी माझे, देवा विसरोनी मन माझे, देवा विसरोनी म्हणती मी माझे. काय होईल बाबा म्हटले? हानी होईल रे, हानी हानी होऊ देऊ नका. मग काय केलं पाहिजे? म्हणून ही दुसरी हातोटी ऐका महाराज. म्हणून त्याला शरण जाण्याचे आज कधीतरी ठेवले पाहिजे. काय तुमच्या देवाजवळ महाराज? नुसतं येऊ नका कीर्तनाला, इथून काहीतरी नेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय नेण्याचा महाराज? मी एकच चरणावर बोलणार आहे आज, छानपैकी मस्तपैकी बोलायचं. म्हणून इथपर्यंत यायचं. पण कसं यायचंय? सर्व भावाने यायचं, सर्व भावाने यायचं बरं का. सर्व भावच जोर टाकू आपण. मग कसं यायचंय? सर्व भाव. आता तुमच्याकडे पंगत होती आज, मस्तपैकी जेवण घातलं आज सगळ्यांनी. आज मला वाटतं आपले संध्याकाळचे सायंकाळचं भोजन मला वाटतं मस्के परिवार आणि डांबे परिवार, बरोबर ना? आज यांचं जेवण होतं, सायंकाळची पंगत, बरोबर ना? आणि जेवण मस्तपैकी झालं. तुमच्याकडे ते पंक्तीच्या अगोदर असं म्हणतात का, हरे राम असं म्हणतात का तुमच्याकडे? म्हणतात का? म्हणतात ना? म्हणतात ना? बोला की जरा मोठ्यानं बोला की. झोपले का काय? जरा बोला की. म्हणतात ना? हे आजी म्हणतात ना हरे राम असं म्हणतात. आणि नेमकी मी परवा दिवशी एका पंक्तीला जेवायला गेलो आणि पंक्तीला होतं बेसन. तुमच्याकडे बेसनाला काय म्हणतात? बेसनच म्हणतात. महाराष्ट्रात त्याला 3 नाव आहे डॉक्टर साहेब. किती? 3. बेसन, पिठलं आणि आळानं. काय होतं? आळान. हे 3 गोष्टी महाराष्ट्रात. आणि मी पंक्तीला जेवायला गेलो, माझ्या शेजारी नेमकी ती माईकमध्ये म्हणणार होतो, अरे ती लय वर म्हणतात काय काय त्यांच्या ते काय काय चढावड लागत, लय मोठ्याने म्हणतात. हा ती माझ्या शेजारी बसायला आलं आणि नेमकी पंक्तीत मी जेवायला गेलो होतो त्या दिवशी, माझ्या ताटात बेसन वाढलं. आता मी असं चाललं होतं, गप्पा रंगल्या होत्या आणि ती नेमकी माझ्या शेजारी माईक घेऊन बसलो होतो हरे राम म्हणायला. माझ्या ताटातलं बेसन बघितलं आणि त्याला नेमकी हरे राम सुरू करायचं होतं. त्याचा आवाजच पडला. लय वर म्हणायचं, 2 पंचमला म्हणायचं, पण आज आवाजच पडला. बेसनाक पाहून म्हणायला लागलं हरे राम. बेसनाक पाहायचं हरे राम राम राम. एवढं पटकेत नाही. हरे हरे. कोणाची रे पंगत? होत नाही तर देऊ नाही. कृष्णा कृष्णा माईक मध्ये. आणि सगळी लोक माया का पाहिजे म्हणले, काय करावं गड्या. आणि मिठावाला आला का? मिठावाला वाढायला
बेसनाला मीठ लागत थोडंफार चव यावं म्हणून. मिठावाला आला का मीठ मीठ निघणं कुठं 10 माईक मध्ये. आणि दुसऱ्या दिवशी काल्याची पंगत होती पोराव. काल्याच्या पंक्तीला नेमकी योगायोगानं ती माया शेजारी झालं. त्याचं लय प्रेम झालं मायावर. आलं माया शेजारी मला म्हटला महाराज बसू द्या की मला शेजारी. म्हटलं बस. पण रात्रीवाणी म्हणायचं नाही बरं का काय गप्प बसायचं. हा बस म्हटलं. हा नेमकी त्या दिवशी काल्याला गावानं गुलाबजामुनची पंगत घातली होती. गुलाबजामुन माया ताटात मायापासून सुरुवात होती अख्ख्या पंक्तीला. माया ताटात गुलाबजांबू वाढले. त्यानं गुलाबजांबू बघितले. हरे राम हरे हो आणि गुलाबजांबूची वाडी त्याच्या ताटात गेली. 4 टाक ना जो नातू बी सोबत काय घरचं जातं का टाक ना. आणि त्याला पोचला का दम नाही. रावणा रावणा राज्य त्यानं नाही गंभीर केलं तो केलं तो आहेत ना असे लई आहेत. त्यांना घेणं देणं नाही. माकीच्याला पोचतंय का नाही मग काय ते कधीतरी ना इथून काहीतरी नेण्याचा प्रयत्न करा. न्या म्हणजे महाराजाची चप्पल नाही काहीतरी चांगलं न्या. चांगलं काय न्या परमार्थ हे मादन जोडी देवाचे चरण. म्हणून सर्व भाव त्याच्या चरणाजवळ लावा. का सर्व भावच महत्वाचा आहे. आणि सर्व भाव जर त्या दिवशी त्याच्या चरणावर लावताल त्या दिवशी तो येईन. कोण म्हणतं देव येत नाही. अरे माझ्या जनाईनं त्याला हृदयातच धरलं. चोर म्हणून धरलं. इकडे गोड सांगितलंय हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला हे दरीला बोला की दरीला पंढरीचा दरीला ए गळा बांधून या दोर दरीला पंढरीचा दरीला पंढरीचा धरलं का नाही आपल्या जवळ आहे. ए लांब शोधायची गरज नाही. तुम्हाला एक विचारू महिला मंडळ प्रामाणिकपणानं उत्तर देणार ना सगळ्या. मान डोलवा की मला कळन तुम्ही आहेत का गेल्या झोपी. जरा बोला चला. हा बोला चला. हो का ऐका बरं का. तुम्ही शेतामध्ये काम आजी बोल की शेतामध्ये काम बोल की आजी करता ना सगळ्या. खरं बोलायचं मारुतीरायाचं मंदिर आहे मागं बरोबर ना. मारुतीरायाची शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना शपथ आहे ना. हा ऐका तुम्ही शेतामध्ये गेल्यानंतर तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुटाणी करता. शपथ खरं बोलायचं आजे खरं बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्यातल्या धन्य माता पिता. वा काय प्रामाणिक आहे बघा ना. वा आता आहे का इथून पुढं शेतामध्ये काम करायला गेल्या मारुतीरायाची शपथ आहे. आज मी तुम्हाला सांगतोय आता हे तुम्ही भजन म्हटलं ना इथून पुढच्या काळामध्ये लोकांचं भजन करायचं नाही. काय करायचं देवाचं भजन करायचं. शेतामध्ये गेलात ना भजन करा. अरे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम कधीतरी ती करा. मला पुढच्या वेळेस मी आलो ना मला वाटतं तुमच्याकडून मला ही अपेक्षा नको की महाराज तुम्ही कसे आहात. मला हे म्हणा की महाराज तुम्ही त्या दिवशी कीर्तनात जी चाल म्हटलेत ना ती आम्ही आमच्या शेतामध्ये आमच्या भजनामध्ये म्हणतोय. मला वाटतं माझं कीर्तन कुठंतरी आजचं सार्थकी लागेल. हे करा. पण ते कसं करा नुसतं वरच्यावर नका अंतरंगातून करा. हे गोड वाक्य आणखीन सांगतो माऊली महाराज बरं का बघा ऐका ना लय गोड आहे. लोकांना परमार्थ दाखवूच नका गड्या तुमचा. लोकांना परमार्थ दाखवूच नका. मी एवढ्या माळा घातल्यात मी एवढा परमार्थ केलाय हे दाखवूच नका. अरे तुमचा परमार्थ लोकांतात चांगला असण्यापेक्षा तुमचा परमार्थ एकांतात चांगला करा. परमार्थ सार्थकी लागेल. हो करावी ती पूजा मनेची उत्तम लौकिकाचे काय काम असे. क्या बात आहे. लौकिकाचे काय काम असे. करावी ती पूजा मनेची उत्तम लौकिकाचे काय काम असे. हो लौकिकाचे काय काम असे. करा मग महाराज ते महत्वाचं आहे. ते एक चित्तानं केलं पाहिजे. आणि ज्या दिवशी ते कराल त्या दिवशी जन्म सार्थकी लागेल. जन्म सार्थकी लावायचं आहे ना तर त्याला सर्व भावानं शरण जा. पण सर्व भाव हा त्याच्या चरणाजवळ लावावा. दुसरं लावू नका. कोणा नेत्याच्या चरणाजवळ लावला
तर तो वायला जाईल. महाराज एका ठिकाणी सांगितलंय म्हणून या खरं तर महाराज म्हणले त्याला देवाला शरण जायचे ना, पण त्याला संताच्या संगतीची गरज आहे. महाराज एका ठिकाणी प्रमाण आहे, मला आठवतं तुकोबारायचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हटले हरी प्राप्तीची उपाय आणि धरावे संतांचे ती पाय. नाथ महाराजांचं प्रमाण आहे. नाथ महाराज म्हटले की प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. हरी प्राप्ती ज्या दिवशी करायची ना त्या दिवशी संतांची पाय पकडावे लागतील, दुसरं कोणीच मदत करणार नाही. तुम्ही आमदाराची पाय पकडा बरं, देवाजवळ जाणता येणार नाही. खासदाराची पाय पकडा बरं, देवाजवळ जाता येणार नाही. मला वाटतं जगातला कोणत्या व्यक्ती आणा, फक्त संतांव्यतिरिक्त कोणाचे पाय जर पकडले तर तो देवाजवळ पोहोचवणार नाही. ही एकमेव अशी गोष्ट आहे की ते तुम्हाला देवाजवळ पोहोचवतील. त्यांचं नाव संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही रा, ऐसे वेद देती ग्वाही. संताविन प्राप्ती नाही वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही रा. संताच्या संगतीची गरज आहे. म्हणून सर्व भावानं त्याला शरण जायचंय, सर्व भावानं त्याच्या चरणाजवळ लावायचं आहे. का तो देव आहे, सामर्थ्य त्याचं. महाराज सामर्थ्य काय, महाराज सामर्थ्य एवढं मोठं ना देवाचं. महाराज पहिले कोठेच नव्हते काय, हे चंद्र सूर्य तारा नाही, हे अवघे शून्याची होते पाय. कानोबा रे रे कानोबा, कानोबा 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 तेरे तेरे ते तिथे कालगत निर्माण झाली, तिथे कालगत निर्माण झाली. पहिले कोटेच नव्हते काय, मग त्याने निर्माण केले, मग त्याला शरण जायचं. लय फिरून फिरून आले गड्या महाराज. आता सांगा आम्ही शरण जायचंय ते कसं. अभंगाचं पहिलं चरण. मन भूनी शरण जावे, मन भूनी शरण जावे, मन भूनी शरण जावे, मन भूनी शरण जावे, मन भूनी राम शरण जावे, मन भूनी वा श्रीरामजी वा. शरण जावे, मन भूनी शरण जावे, मन भूनी शरण जावे. हो सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, देवा सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. हो मन मुनी शरण जावे, सर्व भावे देवासी, तो हा भूत रीन पार, तो हा भूत रीन पार, तो हा भूत रीन पार, तो हा भूत रीन पार. मन वारी चरण जावे, सर्व भावे देवासी, तो हा भूत रीन पार, 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 पार. वाजवा ना एकदा टाळी त्यांच्याकरता. छान गायलं बरं का. वा 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 वा. जरी चालीला महत्त्व अनन्य साधारण आहे. मी ज्या रसात बोलतो ना शृंगार रसातली चाली बरं काही, जरी गाण्याची होती असू द्या, गाण्याला काही फरक पडत नाही. मी थोडंसं आमचे बाबा म्हणायचे, संतदास बाबा मनसुख यांचे बाबा आदरणीय रामदास बाबा मनसुख
रामदास बाबा म्हणायचे ह्या पठ्ठे बापूरावून आपल्या चाली चोरल्यात, ह्या चाली आपल्यात, ह्या चित्रपट सृष्टीच्या चाली गेल्यात ना ह्या आपल्यात. तुकोबारायची कीर्तन ज्या वेळेस पुणे भागात चालायची त्यानं ते टेप रेकॉर्डिंग करून घेतलं आणि त्याच चाली चित्रपट सृष्टीत आणल्या. ह्या चाली आपल्यात. किती गोड गायलं. सर्व भावे हे देवासी, हे सर्व भावे देवा. माझे ना बाबा मी कॉलेजला होतो ना त्यावेळेस माझे 350 हिंदी गाणी होती, पाठ होती. मी आता म्हणत नाही, ती बंद केली आता म्हणत नाही. कॉलेजच्या गॅदरिंगला जर गेलो डॉक्टर साहेब पुढून जर गायक आला तर त्याला प्रश्न पडायचा आज काय माझं जुळून. माझ्या घरी माझे ड्रायव्हर आले त्याला विचारा, आजही पण माझ्या घरात अख्खं घर ते ट्रॉफींनी फुल झाले. त्या काळात मी कमवलेली श्रीमंती सांगतो. 350 हिंदी गाणी पाठ केली. पण सांगू का त्या गाण्यांमध्ये वाईट असं काही नाहीच आहे. आपण त्याच्याबद्दल विचार वाईट करतो म्हणून ती गाणी वाईट झाली. विचार जसा कराल तसं तेच गाणं कुठं अन्य ठिकाणी म्हणण्यापेक्षा देवाच्या चरणाजवळ म्हणा. हा ती गाणं सार्थक लागेल. आहेत ना एका ठिकाणी एक गुजू म्हणूनच दाखवता. तुम्ही ती चाल म्हटलात ना ती 2 मिनिटं बाजूला ठेवा. मला माहिती ती चाल मला माहिती, पण थोडंसं पुढे जाऊन एक गोड चाल आहे बरं का. देवाजवळ जायचं मारुती रायाजवळ. तुमचं गाणं पाठ आहे, मी जातो, मी रोज जातो. हे मारुती राय तू माझ्यासोबत जर असशील ना काय होईल ऐक. जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम तो अगर संग है. मारुतीराया तू जर सोबत असशील तर काय होईल. जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम तो अगर संग है. पंढरीची जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग 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 पांडुरंग, वाट पाये उभा बेटीची आवडी. आहे का ना गोड आहे म्हणून कधीतरी तेच जपलं पाहिजे. आहे त्याच्यात गोडवार आहे. देवाजवळ जावं फक्त कुठे का म्हणू कुठे म्हटलं तर टोलं खावं लागतात. हा योग्य ठिकाणी म्हणा म्हणून गोड चाल गायली. अभंगाचं पहिलं चरण गोड गायलं. महाराज म्हटले सर्व भावानं. महाराज चला फास्ट बोला जरा 11 वाजत आले. 2 ते 3 मिनिटं राहिलेत आपल्याकडं. 3 मिनिटात आता काय कीर्तन करायचं एकच चरण सुटलंय. पण काळजी करू नका अभंग सोडवल्याशिवाय खाली बसणार नाही रीत आहे. मग महाराज कोण सर्व भावानं शरण गेलं कोणाचं रक्षण केलं हा अभंगाचा सार आहे. मग हाच सार तुम्ही आता सगळं पटवून सांगा. ठीक आहे. तुकोबाराय लोक गेले. तुकाराम महाराज हे तुम्ही म्हणता म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार व दुस्तर नदीचा. ठीक आहे आम्ही शरण जाण्याकरता तयार आहे पण उतरील पार याचं काय महाराज थोडं पटवून सांगा. माझ्या तुकोबारायच्या घरी पित्र होती. तुमच्याकडे असतात ना पित्र जरा बोला की. हे आजी बोल की पित्र असतात ना बोला. पित्र आणि ते पित्र तुकोबारायच्या घरी. आणि तुकोबर आजी म्हणून मायाकडे लयच काकुरं काढायचं काम चाललंय बा. आजी तू नातू घाबरायचं नाही. हाय हा तुकोबारायच्या घरी पित्र होती. पित्र आणि पित्र असल्या कारणानं महाराज तुकोबारायच्या पत्नी जिजाई तुकाराम महाराजांजवळ आल्या. रडायला लागल्या. महाराज माझं देवानं वाटोळ केलं. त्यावेळी त्यानं माझं हा अधिकार आपला नाही बरं का जिजाईंचा होता. त्यावेळी त्यानं माझं वाटोळ केलं. रडायला लागल्या रडायला. ओ जिजाई का रडता तुम्ही. तुम्ही रडल्या का मला वाईट वाटतं. रडू नका ना तुकाराम महाराज म्हणायचे. महाराज रडू नाही तर काय करू. जी घरातली चूल आहे ना त्या चुलीवर गवत उगलंय. कधीतरी बारकाने विचार करा रे डोकं बंद होतं. माझ्या तुकोबाऱ्याने किती त्रास सहन केलाय आजही आपल्याला दिसलं नाही. 3-3 महिने दारातली चूल पेटली नाही. माय काय खाल्लं असेल माझ्या तुकोबाऱ्याने. तरी हा प्रश्न डोक्याला खटकतो. आज आम्ही महाराज लोकांना ज्ञान सांगतोय पण हे आमचं काहीच नाही. आमच्या शर्टाला सुद्धा बटन आहे ना माझ्या तुकोबारायच्या विचाराचं आहे. तुकोबारायच्या विचाराचं आहे. आम्ही लोकांना लय ज्ञान सांगतो. आज एवढं लोकांना ज्ञान सांगत फिरतो महाराष्ट्रभर
पण आमची लायकी नाही इतकी ज्ञान सांगण्याची. जेवढं माझ्या तुकोबाराने करून ठेवलं ना तेवढं अजूनपर्यंत या जगतामध्ये कोणी करू शकलं नाही. अरे किती त्रास झाला असेल माझ्या तुकोबारायला. पोरं मेली, बायको मेली, आपण तर एवढं कधीच दुःख सहन करणार नाही. दारात जी चूल होती ना त्या चुलीवर गवत उगलं होतं. काय खातो आम्ही कासं या संगती तुकोबारायची अवस्था. कधीतरी डोकं बंद होतं तुकोबारायने काय केलंय. अरे जगाता करता 1608 मध्ये जन्म झाला आणि 1649 मध्ये देहत्याग करावा. फारसं काय आयुष्य लोकांकरता जगलं. ज्ञानोबारायचं सुद्धा तेच होतं. लोकांनी झोळीमध्ये शेण टाकले. ज्या लोकांनी, अरे ज्ञानोबारायचं सुद्धा अस्तित्व तेवढंच मोठं आहे. ज्या लोकांनी झोळीमध्ये शेण टाकलं ज्ञानोबारांनी त्यांच्यावर अत्याचार नाही केला. आज 30 लोक ज्ञानोबारायची पूजा करून आयुष्य जगतात. हे ज्ञानोबारांनी जगता करता केलं. हा मोठा इतिहास आहे. जिजाई रडायला लागल्या. महाराज आजच्या दिवस तरी थोडंसं जागवा. परमार्थ आयुष्यभरच केला पण थोडंसं जागवा ना. महाराज पटलं. महाराज म्हटले जिजाई काम मला तुम्ही रडू नका. डोळे पहिल्यांदा पुसा. मी राहणार जातो. कोणी भाजीपाला दिला तर घेऊन येतो. थोडंसं गहू दिला तर घेऊन येतो. पित्र जीव घालू. जिजाई म्हटल्या मग जा राहणार जा. विणा उचलला, टाळ उचलला. विण्याला किती तारा महाराज? विणाला किती तारा? 2 तारा. फुटकाची विणा त्याला 2 तारा. टाळ कशाचे महाराज? काशाचे नव्हते, दगडाचे टाळ. इकडे ठिकाणी गोड सांगितलं. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पणता कानी दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग. दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग. निघाले भजन करत करत निघाले. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे हेले सोसे मन झाले हव भरी हेले सोसे मन झाले हव भरी. महाराज भजन करत करत निघाले. आता ऐका बरं का, बारका नाही का. जुन्या काळात चोऱ्या व्हायच्या. चोऱ्या कशाच्या? पैसा नव्हता तो होतील कशाच्या चोऱ्या व्हायच्या. कशाच्या चोऱ्या व्हायच्या? धान्याच्या चोऱ्या व्हायच्या. लोक धान्याचे चोर. सर्व भावे देवाचे बरं का, याच्यावर तुम्ही ठाम राहा. हाबंगाच्या बाजूला बोलायचं नाही. सर्व भावे देवाचे चोऱ्या व्हायच्या. म्हणून लोक काय करायची? धान्य जमिनीत घालायचे. त्याला आपल्याकडे एक शब्द आहे, काय म्हणायचं आपण त्याला? पेव, बळीत. त्या पळीतात पेवात आपण धान्य घालायचो. आता तुकाराम महाराज रस्त्याने चालले होते ना, त्या सावकाराची गहू कापणी चालू होती त्या रस्त्यानं. हो तुकशेट इकडे या. तुकशेट म्हणायची माझी तुकाराम महाराज. तुकशेट मोठी जहागीरकी होती. महाराज बरं का माऊली महाराज, जगातली सगळ्यात मोठी कर्जमाफी करणारा एकच मुख्यमंत्री होऊन गेला, माझे तुकोबाराय. त्यांची एवढी कर्जमाफी अजून कोणी करू शकलेला नाही. त्या काळातली 50-50 हजार. अरे किती वर्ष झाले? 1600. आता त्यानंतर किती वर्ष उलटून गेली? 16, 17, 18, 19, 20, 600 वर्ष झाली. 600 वर्षाचं व्याज काढा. मला वाटतं बँकेत 7च वर्ष जर पैसे ठेवले तर त्याचं काय होतं? दुप्पट होतं. मला वाटतं 600 वर्षाचं व्याज झालं की मिळाच लागणार नाही. कॅल्सी बंद पडेल तुमची. एवढं मोठं व्याज, एवढं मोठी गणित तुकोबारायांनी त्या काळात माफ केले. तुकोबाराय श्रीमंत. तुकोबाराय इतकं श्रीमंत जगात कोणी नाही. महाराज सावकार म्हटला इकडे या. जय हरी. इकडे या. जय हरी. जय हरी घातलं माझ्या तुकाराम महाराज. गहू का बघा हो. अहो चोऱ्या होत्यात. चोऱ्या जर झाल्या तरी गावाची आखी नुकसान होईल. रात्रीचे येतात आणि चोऱ्या करून घेऊन जातात. मग महाराज एक काम करा, हा चहा जे कापायचं घरी घेऊन जायचं. तुकाराम महाराज म्हटले जमणार नाही. माझ्या घरी काय 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 आज बोला की काय पित्र आहे. जमणार नाही आज. आणि मी जर गेलो नाही तर माझी जी मला नाही. कोणाला शिवाय दिली? विठोबाला नाही दिला झाला. हे यार नुसतं लोकांना ज्ञान सांगा का. हा ना आपल्या लोक लय कैची धरतील. आपल्याला स्पेशल माळ करायला लोक कैची धरतील. मी आता वारीला 3 दिवस लेट झालो. मला एखादं धरलं ना कैचीत, महाराज लोका सांगे. हा मला माहिती तुमच्या सगळ्यांचं पाठ आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान. स्वतःच कोरडे गेले ना वारीला. म्हणलं काय झालं काय तुला एवढं बोलायला टोचून? तो म्हटला महाराज तुम्ही म्हणले ना कीर्तनात पंढरीचा वार करी आणि वारी
चुकून द्या रे, स्वतःच गेलेला लोकांना ज्ञान सांगता. त्याला म्हटलं भाऊ माझं चुकलं, मनापासून माफी मागवतो, 2 दिवस लेट झालतो. त्याला म्हटलं माझं चुकलं, तू नाही गेला. तो लगेच म्हणता महाराज ठाईचं बैसुनी. अशी लोक लय लोकांचं म्हणावं नका घ्यायचं. हा महाराज तुकाराम महाराजाला कैसे धरलं जगाच्या कल्याणा संताची. हे कोण लिहिलं? तुम्हीच लिहिलं ना. मग खा लागाव हे महाराज गहू का. आता लोकाला सांगितलंय म्हटल्यावर तसं बोले तैसा बोला की त्याची वंदावी. तुकाराम महाराज म्हटले जर वागलो नाही तर लोक आपल्याला महत्व देणार नाही, हे व्हायला जाईल. महाराज गहू कापायला लागले. आता तुकाराम महाराजांचं कामावंच लक्ष. आणि तिकडे जगाचा मालक म्हटला ये महाराज गहू कापायला लागले. आता खा शिव्या. कोण म्हटलं? कोण म्हटलं? बोला की. पांडुरंग विठोबा म्हणले आता हे महाराज गहू कापायला लागले, आता जिजाई मला शिव्या देणार. आता लगेच मागचे मंदिरातल्यांना बोलावलं. मारुतीराया, हो मारुतीराया इकडे या. मारुतीरायांना बोलवलं. म्हणले इकडे या, थोडीशी समस्या आहे. काय समस्या द्यावा? बैल वा बैल. कोणाला म्हटले? मारुतीरायाला. मारुतीरायाला बैल वा म्हटलं गदाच खाली आपटवली. देवा काय पटत का नाही? एका एका गदीत राक्षस मारले आणि ती मला म्हणता बैल वा. देवा पटत नाही, इज्जतीचा कचरा आहे. नाही तुम्हाला बैल व्हावं लागेल. होणार नाही देवा, मान्यच नाही मला. तो बरा आहे म्हणजे पांडुरंग परमात्मा म्हटले तुम्हाला बैल व्हावंच लागेल. हा पण व्हायला हे माझ्या सूट नाही होत देवा, मी होणार नाही. तुम्ही काही सांगतात व्हावं लागेल बाई. होतो पण काय कारण आहे ती तर सांगा ना अगोदर. अहो मारुतीराया आपल्याला तुकाराम महाराजांच्या घरी जायचं आणि त्यांच्याकरता बैल व्हाय. ओ महाराज त्यांच्याकरता बैल काय व्हावी त्याचे द्वारी श्वान याती. श्वान म्हणजे कुत्रा. कुत्रा बी होण्याकरता तयार. कोण आता मारुतीराया काय तयार झाले? बोला की बैल तयार झाले. आता या बैलगाडीला किती बैल लागतात? 5. आपलं 2 लागतात. जरा मोठ्यानं बोलत चला. 2 बैल लागतात. आता 2 बैल. आता 1 बैल झाला, अजून बैल. मग नमन केलं गणपती बाप्पाला. ओ गणपती बाप्पा इकडे या. गणपती बाप्पा आले. ती मारुतीरायाला बैल केलं बघून बैल व्हायचंय होय. होतं ना. मग कोणाच्या घरी जायचंय? तुकाराम महाराजांच्या घरी. पण ते म्हटले मारुतीराय म्हटले ती मला शरण आले तुकाराम महाराज. त्यांच्या घरी जाण्याकरता आनंद आहे मला. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासो. त्यांच्याकरता काय बी. हा मग बैल तयार झाली. 2 बैल झुपली देवानं गाडीला. गाडी तयार केली. हा गाडी घुंगराची गाडी तयार केली. आणि गाडी तयार केली. गाडीत आता देवाने तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घालायचे. आता तुकाराम महाराज लापशी आणाय गेले होते. लापशी करता कणीच आणाय गेले होते. कणी भरली गाडीत. कामधेनूचं तूप भरलं. भाजीपाला भरला. रामबंधूंचा मसाला भरला. नाही कळालं तुम्हाला? रामबंधूंचा मसाला भरला. मसाला भरला. ते टीव्हीला लई जाहिराती असतात मी पाहतो काय. हा मला तिला आवडतं. काय काय जाहिराती करतील काय 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 कळत नाही. की आपकी टूथपेस्ट में नमक है ऐकलं का? हा म्हणजे असं ते मी पाहतो मला ते आवडतं. हा ऐका ते 2 बैल तयार केली. मसाला भरला. सगळं गाडीत भरलं. लापशी आमटी करता जेवढं लागतंय तेवढं देवानं भरलं. हा आता देवाची वेळ आली. आता देवानं मारुतीरायाला बैल तयार केलं. गणपती बाप्पाला बैल तयार केलं. गाडी तयार केली. सगळं तयार झालं. पण आता देवाला स्वतः कोण होणं तयार होतं गरजेचं होतं? कोण होतं? तुकाराम महाराज होणं गरजेचं होतं. मग आता देव कोण झाले? तुकाराम महाराज. स्वतः गाडीत बसले आणि निघाले. आणि देवानं लगबग सुरू केली. तेच काय आणले त्यात. आता माझ्या नावच कविराजे. जिथं नाही गेला रवी तिथं गेला. हा हाय का. मग देवानं लगबग सुरू केली. कशी माहिती का? लगबग लगबग माझ्या रायाची आवधी हुला जायाची गाडी गुंगराची आली विठोबा रायाची करुणी तयारी बाई बांधल गाठुडा गणपती बाप्पा गाडी हाकतो या पूर्ण आवड मला देऊला ओ जायाची आवड मला देऊला ओ जायाची तुको मारा एक जायाची गाडी गुंगराची आली विठोबा रायाची गाडी गुंगराची आली विठोबा रायाची. गाडी आली खळखळ 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 आवाज करत करत गाडी भीमा तीरी एक वसमिल नगर त्याचे नाव पंढरपूर नाचत जाऊ त्याच्या गावाखिळी या सुख देईल विसावारे. तिथून गाडी पळत पळत आली. गाडी आली कुठं? बोला की देव मध्ये. आणि दारात जाऊन उभी राहिली. हो जिजाई बाहेर या बाहेर या बाहेर. आता महाराजांनी गाडी आली कुठून आली? बैल
लाख लाख रुपयाची बैल, एवढी महागाची बैल. आता देव बैल काय साधारण झोपली होती देवाने. देव दिसायला अगदी एकाचं तर नादच नाही करायचं. आणि एक प्रथम देवता आणि एक आराध्य देवता, दोन्ही देवता झोपल्या होत्या. महाराज देव अशी दिसायची ना, ती बैलाच्या रूपानं लय गोड दिसायची, अशी नजर लागण्याजोगी बैल होती. आणि महाराज हको गाव विचार करायचे, महाराजांनी बैल आणली कोडून, हक्क विचार करायचं, खळखळ खळखळ जिजाई बाहेर या, जिजा बाहेर आल्या. आणि गाडी बघितली, गाडीतलं महाराज बघितलं, गाडीतलं महाराज बघितलं, ते कामधेनूचं तू भाजीपाला ते मटेरियल बघितलं आणि चिमटा घेतला स्वतःला. ज्यावेळेस माणसाला विश्वास बसत नाही त्यावेळेस माणूस स्वतःला काय करतो, चिमटा घे. म्हणजे वास्तव आहे की खोट आहे हे पाहण्याकरता माणूस चिमटा घेतो. चिमटा घेतला आणि चिमटा घे, मोठी गंमत आहे. हा चिमटा घेतला, चिमटा घेतला आणि चिमटा घेतल्यानंतर चिमटा बसला. पाहता काय टुलटुल माझ्याकडं. चिमटा घेतला, खरं नाहीये. आणि महाराज गाडीत बसल्यात, आंबाबाई कपड्यात गेल्या. शेजारी आंबाबाईचं मंदिर होतं, तुकाराम महाराजांच्या घरा शेजारी आंबाबाईचं. आता या तुकाराम महाराजांची पत्नी म्हणजे जिजाई विठोबाची नव्हती भक्ती करत, आंबाबाईच्या भक्ती करायच्या. आंबाबाई कपड्यात गेल्या, अय आंबाबायो, आंबाबायो, अय आंबाबायो, माझं मालक आहे ना आज बदललंय आणि पार मारतो सोडून संसाराला लागलंय. त्यांची बुद्धी ना अशीच राहू दे, तू अजून 10 उपवास करते पण बदलून देऊ नको. आंबाबाई म्हटली, आंबाबाई लोडमध्ये आली पहिल्यांदा, तू 10 उपवास करतील पण आता मी लोडमध्ये आले, हे आमचे आले, तुमच्या अजून गावच कापी त्या तिकडं, आता काय करावं. हा आता ते सगळं देवानं खाली घेतलं. आणि महाराज आता हे पुढचं एक गोड वाक्य बरं का, माझं एक म्हणणं आहे, हे ऐकताना तुम्ही सगळेजण मान्य करताना मान डोलवा ना एकदा सगळे ऐका. तुकाराम महाराजांच्या घरी परिस्थिती थोडीशी डाऊन होती, कारण की जगाला वाटलं होतं. वाटल्यानंतर माणसाची वेळ आणि गरिबी ही तुकोबाराय सोबत आली होती. वेळ आणि परिस्थिती दोन्ही सोबतच आली होती. तुकोबारायच्या घरी कोणी जात नव्हतं. त्याच काळातली परिस्थिती आज सुद्धा मला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. महाराज गरिबाच्या घरी कोणी चहा पाण्याला जात नाही, त्याच्या घरी जेवणाला जात नाही. पण माझं प्रामाणिक प्रांजळपणानं म्हणणं आहे की गरिबाच्या घरी जात जा. का, गरिबाच्या घरी जर तुम्ही गेलात ना त्याचा ऊर असा भरून येतो. महाराज माऊली महाराज त्याला वाटतं याला पहिल्यांदा बसायला टाकू का, याला पहिल्यांदा पाणी देऊ का, याला पहिल्यांदा चहा देऊ, त्याचा ऊर असा भरून येतो. गरिबाच्या घरी कधीतरी गेलं पाहिजे. का, गरिबाचा घरातल्या आणि श्रीमंताच्या घरातला फरक आहे. का, श्रीमंताच्या घरी जर कधी चहा प्यायला गेलात ना आणि गरिबाच्या घरी जर कधी चहा प्यायला गेलात, गरिबाच्या घरातला कप तर वरचा भरलेला आहे, खालची वरचा कप तर भरलेला आहे गरिबाच्या घरातला, खालची बशी पण भरलेली. आणि श्रीमंताच्या घरी डोकून पाहावं लागतं, वय मागं पडशी. फरक आहे हा, फरक आहे हा. महाराज तुकाराम महाराजांच्या घरी कोणी जाय ना जेवायला. शेवटी तुकाराम महाराज कोण झालं होतं, देव झाले होते. देवानं काय केलं, सगळ्यांची रूपं, सगळ्यांचं एकत्रित काम करण्याचं देवानं काम केलं. आता कामधेनूचं तूप आणलं होतं, तुपाला वरून फोडणी दिली. आणि स्वयंपाकात तुपाला जर वरून जर फोडणी बसली तर स्वयंपाकाचा काय होतो, वास सुटतो. वास सुटला आणि वास सुटल्यानंतर अख्ख्या गावात वास सुटला. व गावात नाही पंचक्रोशीत जिल्ह्यात वास सुटला. आता देवानं लापशी तयार केली. आता देवानं वासच असा देवानं लापशीचा तयार केला. लोक वासानी लोक जेवायला गेली. पित्रजीव घातली. सांग का, तुकोबाराय सर्व भावनात तुकोबाराय देवाला शरण गेले. तर साधा वया भक्ती का लाज नाही धरली माझ्या देवानं. सर्व भाव त्यांच्या चरणाजवळ लावला म्हणून तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तो पैल तीराला पोहोचवण्याकरता तयार आहे. फक्त सर्व भाव त्याच्या चरणाजवळ लावा. ही 2च चरण आजच्या कीर्तनातली महत्वाची आहे. महाराज म्हटले, मी सर्व भाव त्याच्या चरणाजवळ लावला तर त्यानं माझं मागं पुढं रक्षण केलं. कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. सकळ जीवाचा करी तो सांभाळ करण्याकरता आहे. म्हणून हा महाराज तो सांभाळ करण्याचा आहे, पैल तीराला पोचवणार आहे. म्हणून जुनी लोक म्हणायची, महाराज म्हणायची ना, हे जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला देवा तुझे मनोहर रूप मला दाव.
तो एक तारणारा आणि तो एक घडवणार आहे, म्हणून तो अवतरील पार भवदुस्तर नदी जावे ठोबा रखुमाये.